महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। धुळेमध्ये पेट्रोलचा तुटवडा, पंपावर पेट्रोल नाही असे फलक। वाहन मालक संतप्त, सरकारी व्यवस्थापनावर संतप्त। धुळे येथील पेट्रोल पंपावर पेट्रोलचा तीव्र तुटवडा जाणवत आहे। काहींनी पेट्रोल संपले आहे असे फलक लावले आहेत। यामुळे अनेक वाहन मालकांना परत जावे लागत आहे। वाहन मालकांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून पेट्रोलचा पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्याची मागणी केली आहे। धुळे येथील 12 पत्थर भागातील भारत पेट्रोल पंपावर गेल्या 1.5 दिवसापासून पेट्रोलचा पुरवठा बंद असल्याने अनेक पेट्रोल पंप चालकांनी पेट्रोल संपले आहे असे फलक लावले आहेत। यामुळे अनेक वाहन मालकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे। शहरातील काही पंपावर पेट्रोलच्या कमतरतेबद्दल वाहन मालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता पेट्रोल पंपापर्यंत पोहोचला आहे। पेट्रोलच्या पुरवठ्याअभावी अनेक पेट्रोल पंप रिकामे आढळून आले आहेत। त्याचप्रमाणे धुळे येथील 12 पत्थर भागातील भारत पेट्रोल पंप 1.5 दिवसांपासून पेट्रोल विना आहे आणि तेथील कर्मचारी वाहन मालकांना पेट्रोल नसल्याचे सांगत आहेत। मैं दुलिया शहर का रहवासी हूँ। मैं यहाँ पे अभी पेट्रोल भरने आया हूँ। अभी 2 दिन से बोल रहे स्टॉक नहीं। अभी मैं यहाँ से अभी पेट्रोल नहीं तो कहाँ जाऊँ फिर अभी भरने को। योद्धा तो उधर चालू है, फिर अभी यहाँ पे सरकार क्या कर रही है? सरकार ने हमारे आम जनता पे ध्यान देना चाहिए। हाँ। आम जनता पे ध्यान देकर पेट्रोल सप्लाई जल्द से जल्द लेकर आम जनता पे ध्यान देकर पेट्रोल सप्लाई जल्द से जल्द कर दीजिए। मेरा नाम मयूर आरुण कोहले है। 2 दिन से मैं इस पेट्रोल पंप पे पेट्रोल भरने को आ रहा है, पर मेरे को इधर पेट्रोल ही नहीं मिल रहा है। 2 दिन से मैं वापस जा रहा हूँ, आज भी आया हूँ, आज भी वापस जा रहा हूँ। तो फिर क्या करने का तुमने सोचो। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। हमारी मांग ऐसी है कि हम मजदूर आदमी, हम इतना पैसा नहीं दे सकते, तुम भाव कम करो पेट्रोल की। आणि हमारे घर में सिलेंडर भी नहीं है, हम चूल्हे पे स्वयंपाक कर रहे हैं। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट धुळे।